नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज आयुष्यमान श्रद्धासंपन्न धम्मोपासक सिद्धार्थ बाबासाहेब थोरात महावितरण हिंजवडी शाखा मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन पिंपरी विभागाचे अध्यक्ष तथा मागासवर्गीय विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे यांचे संचालक ते आहेत। त्यांच्या नवीन ग्रहाचा या ठिकाणी गृहप्रवेश संपन्न होत आहे आणि त्या निमित्ताने उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत आणि त्यांचे आप्तेष्ट यातिगण आहेत, श्रद्धावान उपासक उपासिका उपस्थित आहेत। आपल्या सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। सद्धर्मामध्ये बुद्धपूजा असेल, परित्राण पाठ असेल, या धम्मसंस्काराला विशेष महत्त्व आहे आणि हा धम्मसंस्कार आज वर्तमान काळामध्येच लोकांच्या घरामध्ये घेतला जातो अशातला भाग नाही। तर ही जी संस्कृती आहे ही बुद्ध काळातील धम्मसंस्कृती आहे। जर आपण पाली साहित्याचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये दिसून येईल की बुद्धांच्या काळामध्ये जर एखाद्या राजाने राजमहल उभारला असेल किंवा एखाद्या श्रेष्ठी व्यक्तीने त्याचं घर उभारलं असेल, सामान्य व्यक्तीने त्याचं घर उभारलं असेल, तर ते लोक त्या घरामध्ये राहण्यापूर्वी तथागत सम्यक संबुद्धांना घेऊन येत असत आणि भिक्खू संघाला त्या घरामध्ये आमंत्रित करत असत आणि त्यांच्याद्वारा त्या नवीन वास्तूमध्ये, नवीन घरामध्ये, नवीन राजवाड्यामध्ये भगवान तथागतांची पूजा वंदना परित्राण पाठ बोलल्या जात असे, मंगलमैत्री पाठ केल्या जात असे, धम्मदेशना होत असे। त्या नवीन वास्तूमध्ये संघाला दान धर्म करण्यात येत असे आणि नंतर ते लोक त्या नवीन घरामध्ये राहत असत। तर आपण लक्षात घ्या की नवीन घरामध्ये आपण ती पूजा का घ्यावी, परित्राण पाठ का घ्यावा, तर याचे कारण श्री सद्धर्मामध्ये तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत। आता तुम्हाला इथे एक प्रश्न केला की या जागेवरती 100 वर्षापूर्वी काय होते, तुम्ही नाही सांगू शकत, आहे ना। इथे 200 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी कोण राहत होते, कुठल्या कॅटेगरीचे लोक राहत होते, असा प्रश्न विचारला तर आपण काही सांगू शकत नाही, आहे ना। तर भगवान बुद्ध हेच सांगतात की जेव्हा आपण नवीन वास्तूमध्ये राहायला जातो तर ती वास्तू आपल्यासाठी अपरिचित असते, अनोळखी असते आणि अनोळखी ठिकाणी अचानक जाणं आणि अचानक राहणं हे खऱ्या अर्थाने माणसाच्या दुःखाचं कारण ठरत असते, कारण ती जागा सुरक्षित नसते। इथे कुठल्या कॅटेगरीचे सत्व राहत असतील आणि जसे त्यांचे विचार असतील, विचारधारा असेल, तर तशा प्रकारचे तरंग या जागेमध्ये हजारो वर्ष राहतात। इथे समजा चोरी करणारे लोक राहत असतील तर त्यांचं चिंतन काय असेल बरं, की आज रात्री चोरी कशी करायची, कुणाचं घर फोडायचं, कसा टाका टाकायचा, आहे ना। ते व्हायब्रेशन्स असतात। समजा कोणी व्यभिचारी लोक राहत असतील तर तसे तरंग असतात, कोणी खुनी लोक राहत असतील तर तसे तरंग असतात, कोणी फसवणारे लोक असतील,
कोणी दारुडे लोक असतील तर तसे तरंग राहतात, या जागेत श्रमण राहत असतील, संत राहत असतील तर तसे पवित्र तरंग राहतात, आहे ना. चांगले लोक राहून गेले की वाईट लोक राहून गेले हे आपल्याला माहिती नाही, आहे ना. म्हणून भगवान म्हणतात की त्या जागेमध्ये राहण्यापूर्वी ती जागा सुरक्षित केली पाहिजे. भगवान तथागताच्या काळामध्ये बरेचसे भिक्षू प्रभुजित व्हायचे आणि डायरेक्ट ते जंगलामध्ये ध्यानाला जायचे, कधी मशानात ध्यानाला जायचे. तर तिथे गेल्याच्या नंतर त्या भिक्षूंना अमनुष्याचा त्रास व्हायचा, जे नेगेटिव्ह एनर्जी असेल त्याचा त्रास व्हायचा, आणि ते ध्यान साधना ते अधिष्ठान सोडून द्यायचे आणि तथागताकडे यायचे, म्हणायचे भगवान आम्ही त्या जंगलात गेलो, आम्ही त्या कुटीमध्ये गेलो, आम्ही त्या मशानात गेलो ध्यान करायला, तर तिथे असा आम्हाला त्रास झाला भगवान, तर हा काय प्रकार आहे. तर भगवान तथागत त्यांना पहिला प्रश्न करायचे की भिक्षूंनो, ज्या नवीन ठिकाणी तुम्ही राहायला गेला होता ती जागा तुम्ही सुरक्षित केली होती का, पहिला प्रश्न. तर ते भिक्षू सांगायचे की भगवान ती जागा कशी सुरक्षित करायची आम्हाला माहीत नाही. तर भगवान बुद्ध त्यांना सांगायचे की भिक्षूंनो, ही गोष्ट तुम्हालाही सांगतो आणि उपासक उपासिकांनाही सांगतो. तर बुद्ध म्हणायचे की ज्या नवीन वास्तूमध्ये तुम्ही राहायला जाता त्या जागेत राहण्यापूर्वी तुम्ही काय केले पाहिजे, तर तुम्ही बुद्ध पूजेचा पाठ केला पाहिजे, त्रिरत्नाची वंदना केली पाहिजे, मंगल मैत्रीचा पाठ त्या घरामध्ये केला पाहिजे, परित्राण पाठ श्रवण केल्याच्या नंतर आपण त्या घरामध्ये राहायला पाहिजे. परित्राण पाठ केल्यामुळे काय होणार आहे, इथे जे काही निगेटिव्ह राहणारे सत्व असतील, शक्त्या असतील, एनर्जी असेल, ते बुद्धाच्या मंगल मैत्रीच्या द्वारा शांत होणार आहेत, त्यांना आशीर्वाद मिळणार आहे आणि ते सत्व नेगेटिव्ह एनर्जी या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पलायन करणार आहे. आलं लक्षात. यासाठीच आपण नवीन घरामध्ये बुद्ध पूजा करायची असते, परित्राण पाठ करायचा असतो, आशीर्वाद ग्रहण करायचा असतो, सद्धर्म देशना श्रवण करायचे असते आणि भिक्खू संघाला दान आदी कुशल कर्म आपण करायचे असतात. अगदी याच बौद्ध संस्कृतीला आज थोरात साहेबांनी ध्यानामध्ये घेऊन आपल्या लक्षात घेऊन त्यांनी आज खऱ्या अर्थाने या ग्रहाचा ग्रहप्रवेश बौद्ध धम्माच्या श्रेष्ठ संस्कृतीला अनुसरून या ठिकाणी त्यांनी संपन्न केलेला आहे. खरं तर ते त्या दिवशी भंतेजींचा शोध घेत होते आणि आम्ही विद्यापीठात होतो, तिथे अचानक आमचे भेट झाले आणि त्यांची श्रद्धा बल बघून आमचंही चित्त झालं की चला जाऊयात उपासकांकडे. आणि त्यांनी विशेष करून लातूरचं महत्त्व सांगितलं. आम्ही लातूरहून आहोत आणि पुण्यामध्ये आता वास्तव्य आहे. तर लातूर ही जी भूमी आहे खऱ्या अर्थाने एक महान भूमी आहे आणि त्या ठिकाणी महान धम्मक्रांती आहे. त्यानंतर आमच्या भंतेजींचं त्यांनी नाव सांगितलं, आम्हाला आनंद वाटला. म्हटलं ते भंतेजी आमचे मित्रच आहेत, आहे की नाही. आणि त्यांनी विशेष सांगितलं की आमच्या घरी आम्ही नेहमी भंतेजींना भोजनदानासाठी निमंत्रण देत असतो. तर ही श्रद्धा कामी येते. आज इतके कार्यक्रम होते पुणे शहरामध्ये, कार्यक्रम खूप असतात पण भंतेजी फार कमी आहेत साहेब. आणि आता एक भंतेजी कोटे पळणार. तुम्हाला मी सांगतो की मी सकाळी तिकडे पाषाण रोडला गेलो होतो आणि तिथे फक्त जाताना चहा घेतला, तिथे गेलो, तिथे कार्यक्रम केला, भोजनासाठी वेळच नव्हता नाही का. आपला फोन आला, मी तसाच मग परत इकडे आलो नाही का. ही श्रद्धा काम करत असते. जर आपली श्रद्धा नसती तर कदाचित भंतेजी आपल्याला मिळाले नसते. श्रमणांचं दर्शन हे खूप दुर्मिळ असतं आणि श्रमणाला दान धर्म करणं हे सुद्धा खूप दुर्मिळ असतो. पण ह्या गोष्टीचा वियोग घडून येतो. ते कसा घडून येतो, जर आपल्यामध्ये श्रद्धा असेल, आपल्यामध्ये निष्ठा असेल, आपल्यामध्ये आस्था असेल तर या सगळ्या गोष्टी घडून येतात, आहे की नाही. या खूप दुर्मिळ गोष्टी आहेत बरं का. भंतेजींचं घराला पाऊल लागणं, त्यांना आपण भोजनाचं दान देणं, चिवर दान देणं, धम्म ऐकणं, आहे की नाही. ह्या खूप दुर्मिळ गोष्टी आहेत. पण ह्या गोष्टी घडून येतात ज्यावेळेस आपली पुण्य पारमिता वाढलेली असते, आपली श्रद्धा ही विकसित असते, तेव्हा ह्या गोष्टी घडून येतात. निश्चितच या घरामध्ये राहत असताना संपूर्ण थोरात परिवाराचं जयमंगल हो. आणि या घरामध्ये राहत असताना आपल्या सर्वांना आयु वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. आपल्या सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना पूर्णत्वात जाओ अशा प्रकारची सदिच्छा मंगल मैत्री व्यक्त करतो.
आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. भवतु सब्ब मंगलं, सर्वांचे मंगल हो.